केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। खडकलाट येथील विरक्त मठात संगीत प्रवचन मालेचा शुभारंभ। खडकलाट तालुका चिक्कोडी येथील समस्त वीरशैव लिंगायत समाज सद्भक्त व विरक्त मठातर्फे गुरुवार तारीख 4 ते मंगळवार तारीख 9 दरम्यान दररोज रात्री 7:30 ते 9 या वेळेत खडकलाट येथील विरक्त मठाच्या सभामंडपात जगद्गुरू डॉक्टर पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धसंस्थान मठ निळसोसी यांच्या दिव्य सान्निध्यात व खडकलाट आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवबस्व महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विविध महास्वामीजींकडून सुश्राव्य संगीत प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या संगीत प्रवचनमालेचा शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आला। प्रारंभी खडकलाट आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवबस्व महास्वामीजी, संपदाना चरमूर्ती मठ चिक्कोडीचे श्री संपादना महास्वामीजी, विरक्त मठाचे अध्यक्ष सतीश पाटील, शिवबस्व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे, चंद्रकांत कोट, किरण पाटील, अण्णाप्पा भडगावे, मिथुन सर, सुंदर पाटील, भीमा बडके यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादनाने व दीपप्रज्वलनाने प्रवचन मालेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विरक्त मठाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते श्री शिवबस्व महास्वामीजी यांचा तर श्री संपादना महास्वामीजी यांचा सुनील सावंत्रे यांच्या हस्ते व किरण पाटील यांच्या हस्ते हार्मोनियम वादक अलीसाहेब बहुरूपी नवलिहाळ व तबला वादक कलाप्पा बडिगेर बडकुंद्री यांचा पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला। यानंतर प्रथम संगीत प्रवचन मालेस श्री संपादना महास्वामीजी यांनी भारतीय हिंदू संस्कृतीत सणाचे महत्त्व, परंपरा व त्यामागील उद्देश याबद्दल उपस्थितांना सुमारे तासभर आध्यात्मिक प्रबोधन केले। उद्बोधक प्रवचन व सुमधुर संगीताची साथ यामुळे अवघे सभामंडप भक्तिरसात चिंब होऊन गेले होते। या प्रवचनास विरक्त मठाचे विश्वस्थ समितीसह समस्त वीरशैव समाजबांधव पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही संगीत प्रवचनमाला जगद्गुरू डॉक्टर पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धसंस्थान मठ निळसोसी यांच्या दिव्य सान्निध्यात व खडकलाट आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवबस्व महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ते मंगळवार पर्यंत प्रवचनमाला चालणार असून या प्रवचन मालेस श्री संपदाना महास्वामीजीसह श्री शिवप्रसाद देवरू सिद्ध संस्थान मठ चिंचणी हे सहभागी होऊन आशीर्वचन करणार आहे। उपस्थित भक्तांसाठी प्रवचन संपल्यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा या प्रवचन मालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। ವಿರಕ್ತ ಮಠದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಚನ ಪ್ರವಚನ ದರ್ಶನ ಪ್ರವಚನದ ಉದ್ಘಾಟನೆ
ಸಂಸ್ಥಾಪಕರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಘನ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಹಿರಿಯರಾದ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ವಣಿಪುರ ಶಿವಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಕುಮಾರೇಶ್ವರ ಅಪ್ಪನವರ ಮಠ, ಕಡಕ್ಲಾಟ್ ಪರಮಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ ಕ್ಷಮಾರ್ಪಣೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಕಲಾವೃಂದವೇ ಈ ಮಠದ ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸತೀಶ್ ನರಸ್ವರ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ, ತಾಯಿಗಳೇ, ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಸೀಮಿತ ಮಠಗಳು ಇವಕ್ಕೆ ಬಹಳ ಆಸ್ತಿ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಈ ಮಠಗಳು ಜ್ಞಾನ ಸಂಪಾದನೆ, ಶೂನ್ಯ ಸಂಪಾದನೆ. ಶೂನ್ಯ ಅಂದರೆ ಜ್ಞಾನ. ಭಕ್ತರಿಗೆ ಅದನ್ನ ಕೊಡೋದು, ಇವರು ಅದನ್ನ ಮಳೆ ಹಾಕೋದು, ಗ್ರಂಥ ಸಂಪಾದನೆ. ಆಮೇಲೆ ಮಠಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪ್ರಕಟಿಸೋದು, ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡೋದು, ಈ ಕೆಲಸವನ್ನ ವಚನ ತಾಳಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡೋದು, ಅವುಗಳನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿಸೋದು, ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಮೊದಲು ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗೋದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಸಂಪಾದನಾ ಸಮಯ ಅಂತ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಮಾಡ್ಯಾರ. ಹಿರೇಮಠದ ಮೇಡಮ್ ಎಂಪಿಲ್ ಪುಸ್ತಕ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರೊಳಗೆ ಇವೆಲ್ಲ ಮಠಗಳ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖ ಆಗಿದೆ ಆ ಪುಸ್ತಕದಾಗ. ಆ ಪುಸ್ತಕ ಓದ್ಕೊಂಡು ಹೇಳಾಕೈತೇನೆ. ಹೀಗಾಗಿ ಇವೆಲ್ಲ ಒಂದೆರಡು ಮಠಗಳು ಸಂಪಾದನಾ ಸಮಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಮಠಗಳು, ಇವರ ಮಠಗಳೇ ಪಡು ಸಲುವಾಗಿ ಈ ಹಬ್ಬ ಮಾಡ್ಯಾರ. ಹಬ್ಬದ ದಿವಸ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಬಂದಾಗ ಅವತ್ತು ಹಬ್ಬನ ಮಾಡೋದು. ಹಬ್ಬದ ದಿವಸ ಭಾಳ ಕಡೆ ಜನ ಜಗಳಾಡೋದು. ಕೆಲವು ಮಂದಿ ಅದೇ ಮಾಡಿರ್ತಾರ ನೋಡ್ರಿ, ಜಗಳೋದನ್ನ ಇವತ್ತು ಜಗಳ ಬೇಡ, ಹಬ್ಬ ಆ ಜಗಳ ಅಂತಾರ. ಹಬ್ಬಗಳು ಜಗಳ ಆಗ್ತಾವ. ಮನ್ಯಾಗ ಜಗಳ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನುಷ್ಯರಿಗಾಗಿ ಹಬ್ಬಗಳು ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ಪ್ರಾಣಿಗಳ ಹಬ್ಬ ಮಾಡಿದ್ವಿ. ಪ್ರಾಣಿಗಳ ಹಬ್ಬ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವ. ಅವು ಖುಷಿ ಪಡ್ಬೇಕು, ಸಂತೋಷ ಪಡ್ಬೇಕು. ಕಾರ ಹುಣ್ಣಿಮೆ ಧ್ವನಿ ಐತಲ್ಲ, ಕಾರ್ ಹುಣ್ಣಿ ಅವತ್ತೇನ್ ಮಾಡೋದ, ಎತ್ತುಗಳನ್ನ ಆಕಳಗಳನ್ನ ಅಂತನ್ನೆಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛ ತೊಳೆದು ಅವಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ಬಣ್ಣ ಹಚ್ತಾರೆ. ಅವಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗೈತೆ, ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾವ ಅಂತಿರ್ಬೇಕು. ನೀವು ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಅವು ಖುಷಿ ಪಡ್ತಾವ. ಅವತ್ತು ಅವ್ರು ಹೋಳಿಗೆ ತಿನ್ನಿಸ್ತಾರ. ಇವ್ರಿರ್ತಾಕಲ್ಲ, ಅವಕ್ಕೆ ಮಾಡೋದು ಇರ್ತಿಲ್ಲ. ಕಾರ್ ಹೊಡಿ, ಎತ್ತುಗಳು ಹೊಡಿಯ ಅವತ್ತರ ಹಬ್ಬ. ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಹಬ್ಬ ಮಾಡಿದವರು ನಾವು, ಅವು ಖುಷಿ ಪಡ್ಬೇಕು. ಹೀಗೆ ಈ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಧಾನಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ್ತೀವಿ. ಹಬ್ಬದಾಗ ಎಲ್ಲ ದೇವರುಗಳು ಅಲಂಕಾರ ಇರ್ತಾವ, ಎಲ್ಲ ದೇವರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು, ಎಲ್ಲ ದೇವರುಗಳಿಗೂ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಅವು ಜನ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ದೇವರು ಕೂಡ್ತಾವ, ಒಂದೆಡೆ ಕೂಡ್ತಾವ, ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಕೂಡ್ತಾವೆ. ದೇಶ ಅಂದ್ರೆ ಬರೀ ದೇವರ ಕೂಡೋದಲ್ಲ, ನಾವು ಕೂಡ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲೂ ನಾವು ಕೂಡ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ, ಜಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡಬೇಕು, ಸಂತೋಷ ಪಡಬೇಕು. ಅಷ್ಟರಿಂದ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನವರು ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ಇರುವಂತಹ ಯಾವ ದೇಶದಾಗೂ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟು ಹಬ್ಬಗಳನ್ನ ನಾವು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.